बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित असलेले देगलूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्माजी, शिवसेनेचे बुलंदतोफ महेश पाटीलजी, आमचे चौधरी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ। आज बरेच जण बोललेले आहेत, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्याचे जेव्हा पूर्ण नेते बीजेपीमध्ये गेले तेव्हा आपल्या नांदेड जिल्ह्याचं काय होईल, कोण झेंडा हातात धरेल हे सर्वात मोठा प्रश्न होतं। की सर्वांना वाटत होतं की आज नांदेड जिल्ह्याचं लोकसभा बिनविरोध होईल का, आणि तेवढ्या याच्यामध्ये संकटामध्ये जो झेंडा धरले माननीय वसंतराव चव्हाण साहेब, या अडचणीमध्ये त्यांनी सांगितले आपल्याला खूप मोठ्या पक्षासोबत आणि पूर्ण धनदांडग्यासोबत त्या ठिकाणी आपल्याला युद्ध करायचं आहे, तर आपल्या सामान्य लोकांनी आपल्या बाजूशी राहतील का। आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीचे आम्ही सर्वांनी सांगितलो की आज ही लढाई सर तुमची नाही, ही लढाई सर्व आमच्या महाविकास आघाडीची आहे। आज धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे। या ठिकाणी बरेच जण बोलणार आहेत आणि आज सर्वांनी आमचं भाषण परत ऐकला आणि सर्वांना म्हणजे हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 26 तारखेला पंजा निशाणीवर आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं आणि सर्व म्हणजे मायबाप जनताला विनंती करतो आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो की कोणीही घरी न बसता त्यांची उन्हातानात आपण मतदान करणं जरुरी आहे आणि यावेळेस 100% आपण बीजेपीला हद्दपार केल्याशिवाय आपण थांबणार नाही असं मी सर्वांनी विश्वास करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। आता ज्या प्रमुख पाहुण्यांना आपण ऐकण्यासाठी बसलेलो, या निवडणुकीमध्ये भारतामध्ये लोकशाही संपून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। त्या हुकुमशाहीला थांबवण्यासाठी या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्याचं रक्षण करणं आणि आपले मूलभूत जे अधिकार आहेत ते सर्व मिळवण्यासाठी निवडणूक आपल्याला जिंकायची आहे। या सरकारनं बेरोजगारांना रोजगार दिला नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही, असे कोणतेही महत्त्वाचे काम न करता फक्त जातीच्या धर्माच्या बाबीवर या लोकांनी निवडणूक लढवित आहेत। देगलूर शहर हे आता आमचे फसीमध्ये सांगितल्याप्रमाणे संतांची भूमी आहे। येथे धुंडा महाराजांचं स्मारक असेल, हजरतशाह जिवाउद्दीन रफाई दर्गा असेल, चुडामणी महाराज असतील किंवा मताशावली असतील, या सर्व साधू संतांनी एकत्र येऊन आपल्या शहराची सामाजिक विचारसरणी जपलेली आहे। मित्रांनो, या निवडणुकीमध्ये मी शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 26 तारखेला हाताचा पंजा या निशाणीवर मतदान करून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण निवडून द्यावं। परवाच आपण पाहिलं असताल की आपचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सभागृहामध्ये 22-23 मिनिटाचं भाषण केलेलं आहे। त्यामध्ये त्यांना सांगितलं आहे की 609 नंबरवर असलेला अडाणी 2 नंबरवर कसा गेला जगात पैशाच्या बाबतीत, यासाठी मोदीने काय काय केलं या सर्व गोष्टी आता यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळालेत। सोशल मीडिया एक आता शक्ती निर्माण झाली आहे। त्यांनी ईडीचा वापर केला, CBIचा वापर केला, न्यायालयाला आपल्या हाताशी धरलं, त्यांनी इतर सर्व संस्था ताब्यात घेतल्या। त्याचबरोबर पत्रकारिता आहे, आज आपलं जे लोकशाही चौथा स्तंभ आहे तोही त्याच्या ताब्यात आहे। परंतु यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरी बसल्या ठिकाणी सर्व गोष्टी कळतात। या निवडणुकीमध्ये त्यांनी सोरेनला हात घातला असेल, सिसोदियाला हात घातले असेल किंवा आमचे अनिल देशमुख साहेब जाऊन आले, संजय राऊत साहेब जाऊन आले, या सर्वांचा आपल्याला बदला घ्यायचा असेल आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर देशामध्ये एक आपली सामाजिक विचाराची सरकार आली पाहिजे। जातीवर सरकार नको आपल्याला, यासाठी आपण सर्वांनी मतदान करायचं आहे। पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी समोर आहे हे त्यांनाही कळालेलं आहे। त्यामुळे आपल्या एका लोकसभेच्या मतदारसंघासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, रस्ते मंत्री सगळे मंत्री येऊन गेले, परंतु शक्ती ही नेत्यात नसून जनतेमध्ये आहे। आता महेश पाटलांनी सांगितलं खरी शक्ती आपण मतदार आहात, त्यासाठी म्हणतो मतदाराचा जागा हो, निवडणुकीत नांदी आहे।
मुजोरांना हाकलण्याची एक नामी संधी आहे. त्या मुजोरांना आपलं हाकारायचं आहे आणि चांगलं सरकार आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी येत्या 26 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला जाऊन सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम आपलं कर्तव्य म्हणून मतदान करायचं. नंतर आपले बाकीचे दिवसभरचे कार्यक्रम आटोपायचे. त्यासाठी परत एकदा विनंती करतो. वसंतराव चव्हाण हे चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत, सुसंस्कृत आहेत, अतिशय त्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलेलं आहे. विधानसभेत 10 वर्ष, विधान परिषद 6 वर्ष काम केलेलं आहे. त्यांना आपल्या सर्व कामाचा अनुभव आहे. त्यांचे वडील आपल्यामध्ये प्रतिनिधित्व केले आहेत. त्यामुळे वसंतराव चव्हाण सगळ्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला आपण निवडून द्यावाची विनंती करतो. वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे जास्त न बोलता परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे आणि या निवडणुकीत आम्ही समूळ शक्तीनं आपल्या पाठीशी राहू असं आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.